मित्रांनो, शिक्षक भरती 2025च्या अनुषंगाने टेट 3 परीक्षा सध्या बघा दिलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाचा या ठिकाणी सूचना असणार आहे. कारण आता जी काही पुढील प्रक्रिया आहे तर ती प्रक्रिया सध्या रजिस्ट्रेशन संदर्भात असणार आहे पवित्र पोर्टलवर. तर पवित्र पोर्टलवर लवकरच 2025ची जी काही शिक्षक भरतीच्या अनुषंगाने रजिस्ट्रेशन जो काही टॅब आहे तर तो सध्या अवेलेबल होणार आहे. आता त्या अगोदर तुमच्याकडे जे काही तुमचे शैक्षणिक डॉक्युमेंट असेल, त्यानंतर आरक्षणासंदर्भात डॉक्युमेंट असेल किंवा व्यावसायिक पात्रतेसंदर्भात डॉक्युमेंट असेल तर ते तुम्ही त्या ठिकाणी बघा तयार ठेवा. आता ज्यांना डॉक्युमेंटविषयी माहिती पाहिजे असेल तर त्यांनी मागचा जो काही व्हिडिओ आहे ह्या यूट्यूब चॅनलवर आपण अपलोड करण्यात आला आहे, तो देखील तुम्ही बघू शकतात. तर मित्रांनो, आज आहे 31 ऑगस्ट 2025. तर आजच्या दिवसाला जे काही महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने एक महत्त्वाची जी सूचना आहे तर ती सूचना बघा देण्यात आली होती. आता ज्या उमेदवारांचं जे काही टेट स्कोअर कार्ड आहे, बरोबर, म्हणजे जे काही तुमचं टेटचं गुणपत्रक आहे तर ते गुणपत्रक सध्या बघा डाउनलोड करण्यासाठी आजची 31 तारीख या ठिकाणी लास्ट सध्या असणार आहे. तर ज्या उमेदवारांचं अजूनही या ठिकाणी तुमचं टेट स्कोअर कार्ड जर तुम्ही डाउनलोड केलं नसेल, त्याची प्रिंट केली नसेल तर त्या उमेदवारांनी लवकरात लवकर करून घ्या. कारण ह्या ठिकाणी जे काही 2 लाख प्लस उमेदवार पहिल्या यादीमधले आणि जे काही दुसरी यादी सध्या APR उमेदवारांची लागली त्याच्यामध्ये जवळपास 2789 उमेदवार एवढे जे काही उमेदवार आहे तर ह्या उमेदवारांनी संपूर्ण जे काही सध्या बघा तुमचं वैयक्तिक लॉग इनला जे काही प्रक्रिया करून जे काही तुमचं टेट स्कोअर कार्ड आहे तर ते सध्या डाउनलोड करून घ्यायचं आहे. त्या अनुषंगाने ह्या ठिकाणी सूचना देखील महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने देण्यात आलेली होती प्रेस नोटमध्ये. त्याच्यामध्ये जे काही उमेदवार आहे तर ते उमेदवार जवळपास 2,11,000 एवढे जे उमेदवार आहे तर त्यांचं पहिल्या यादीमध्ये जे काही मार्क आहे तर ते मार्क आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यानंतर दुसऱ्या यादीमध्ये 2700 प्लस उमेदवारांचे जे काही मार्क आहे तर ते मार्क पाहायला मिळाले. आता ह्याच्यामध्ये जी सूचना आहे तर त्या सूचनेनुसार इथं सांगितल्याप्रमाणे सदर परीक्षेचा जो काही निकाल आहे तर तो निकाल आपल्याला माहिती आहे की 18/8/2025 रोजी प्रसिद्ध करण्यात त्या ठिकाणी आला होता. आता ह्याच्यामध्ये जे काही परीक्षेत प्रविष्ट असलेले उमेदवार आहे तर त्या उमेदवारांनी आपली जी काही गुण यादी किंवा गुणपत्रक म्हणजे स्कोअर कार्ड जे आहे तर ते महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या ऑफिशियल जी वेबसाईट आहे तर ती वेबसाईट म्हणजे MSC ह्या ठिकाणी बघा MSCPune.in ह्या जी काही वेबसाईट आहे तर ह्या वेबसाईटवरती तुम्हाला लॉग इन करून तुमचं जे काही वैयक्तिक सध्या त्या ठिकाणी अकाउंट लॉग इन करून संबंधित तुमचं जे स्कोअर कार्ड आहे तर ते स्कोअर कार्ड सध्या या ठिकाणी बघा काढून घ्यायचं आहे. आता त्या अनुषंगाने ह्या ठिकाणी सूचना आहे की सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी. उमेदवारांनी त्याचे गुणपत्रक स्कोअर कार्ड जे आहे तर ते 31/8/2025 पर्यंत डाउनलोड करून घ्यावे. म्हणजे आजची डेट आहे 31/8/2025. तर आजच्या दिवसाला तुम्हाला शेवटची जी काही संधी आहे तर ती संधी सध्या बघा ह्या ठिकाणी स्कोअर कार्ड तुमचं गुणपत्रक टेटचं डाउनलोड करण्याची इथं संधी असणार आहे. ह्यानंतर बघा इथं काय म्हटलेलं आहे की उमेदवारांनी विहित मुदतीत त्याचे गुणपत्रक डाउनलोड करून न घेतल्यास याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित उमेदवाराची राहील. त्यानंतर याबाबत आलेल्या कोणत्याही प्रकारच्या विनंतीचा विचार केला जाणार नाही, अशा पद्धतीची जी सूचना आहे तर ती सूचना इथं देण्यात आली आहे. आता ह्याच्यामध्ये 18 तारखेपासून जर रिझल्ट लागला तर आपल्याकडे बरेचसे बघा या ठिकाणी दिवस होते. आता देखील जी काही संधी आहे तर ती संधी गेली नाही. तुम्ही रात्री 12 वाजेपर्यंत जे काही स्कोअर कार्ड आहे तर ते स्कोअर कार्ड या ठिकाणी MSC पुणेची जी काही वेबसाईट आहे त्याच्यावरती लॉग इन करून तुम्ही अजून देखील काढू शकता. तर आजची 31/8/2025 या ठिकाणी बघा लास्ट मुदत असणार आहे. हे स्कोअर कार्ड तुम्हाला संपूर्ण शिक्षक भरतीमध्ये लास्टपर्यंत सध्या बघा उपयोगात त्या ठिकाणी येणार आहे. कारण तुमचं जर सिलेक्शन कुठेही झालं त्या ठिकाणी शेवटची प्रक्रिया म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असते. त्या ठिकाणी तुम्हाला सर्वात महत्त्वाचं या ठिकाणी जे काही टेट स्कोअर कार्ड आहे तर ते देखील तुम्हाला ओरिजिनल तिथं बघा दाखवायला पडतं. तर सध्या तुमच्याजवळ अजूनही तुम्ही बघा या ठिकाणी काढलं नसेल किंवा तुमच्याजवळ प्रिंट असेल तर ती तुम्ही मोबाईलमधून देखील सध्या लॉग इन करून काढू शकता. तर हे एक महत्त्वाची सध्या आताची एक अपडेट होती. तर अजूनही तुम्ही बघा डाउनलोड जरी केलं असेल परत एकदा लॉग इन करून परत डाउनलोड करून घ्या आणि कुठंतरी सेव्ह करून ठेवा. तुमची जी काही ईमेल ID असेल त्याच्यावर तुम्ही सेव्ह करू शकतात किंवा इतर तुमचे मित्र असेल त्यांना देखील तुमचं जे टेट स्कोअर आहे ईमेलच्या माध्यमातून पाठवून ते सेव्ह करून ठेवा. म्हणजे तुम्हाला भविष्यामध्ये कुठंही त्या ठिकाणी बघा जर आवश्यकता लागली तर ते तुम्ही परत ते डाउनलोड करू शकतात. तर सध्या ही लिंक जी आहे तर ही लिंक सध्या आजच्या दिवसापर्यंत इथं बघा अपडेट असणार आहे. त्यानंतर लिंक जी आहे तर त्या लिंकवर कोणत्याही प्रकारची माहिती जी असेल पुढची तर ती त्या ठिकाणी अवेलेबल होणार नाही. म्हणून आजच तुमचं शेवटची मुदत आहे म्हणून तुम्ही काढून घ्या. तर ही एक महत्त्वाची जी काही अपडेट आहे तर ती अपडेट सध्या होती. तर अशा प्रकारच्या अपडेटसाठी वेळोवेळी भेट देत राहा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल
चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या. बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा. तर भेटू आपण पुढच्या महत्त्वाच्या अपडेटमध्ये. तुमच्या काही कमेंट असतील तर त्या कमेंट देखील तुम्ही करू शकता. तर भेटू नेक्स्ट अपडेटमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.